आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खेचू नका. अगं तुझी मैत्रीण तिथे अडकली आहे आणि सरळ सरळ नाही म्हणतेस. मी नाही म्हणते कारण मला तिच्यासारखं अडकायचं नाहीये. अगं पण तू का अडकशील? तुला फक्त खरं बोलायचं आहे. नाही, मला त्या कोर्ट कचेरीच्या भानगडीत अडकायचं नाहीये. तन्वी, हे बघ, तुझ्या एका साक्षीने आमची बहीण वाजू शकते ग. तुम्हाला किती वेळा सांगू, मला कोणतीही साक्ष द्यायची नाहीये. तुम्ही निघा बघू आता इथून. तू आधी आमचं ऐकून घे प्लीज. खूप ऐकलं, तुम्ही निघा आता. तन्वी, मी रिक्वेस्ट करते, प्लीज ऐकून घे. आणि तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का? निघा. ताई चल. बरोबर, असं कसं करू शकते? ताई, अगं साक्ष देण्यासाठी आपण कोणाला फोर्स नाही करू शकत. मग काय करणार होता आपण गौरव? सुचित्रा तिथे या प्रकरणात अडकते आणि ती सरळ नाही म्हणते. मला तर असं वाटतं की आता प्रॉब्लेम्स खूप वाढत जाणार आहेत. मला तर आता कळत नाहीये मी काय करू. नाही, काही करून तन्वीने साक्ष द्यायलाच हवी गौरव. आणि नाही दिली तर? गौरव, काय होणार आहे सुचित्राचं? मी तिला प्रॉमिस केलं होतं की तिला काही होऊ देणार नाही. पण आता मला नाही वाटत मी तिला वाचवू शकेन. तू नको ना असं बोलूस. काय करू गौरव? कसं तोंड दाखवू मी सुचित्राला? हे बघ, चिटल्या निर्दोष आहे, ती नाही अडकणार आहे. अरे पण मग आपण हे सिद्ध कसं करणार आहोत? ना आपल्याकडे साक्षीदार आहेत ना पुरावा. तर प्रॉब्लेम आहे ना. उद्या केस झाल्यानंतर निकाल लागायला पण वेळ लागणार. तोपर्यंत चिटल्याला पण जेलमध्येच राहावं लागेल. गौरव, अरे काय बोलतोयस तू? नाही नाही, सुचित्रा जेलमध्ये नाही जाणार आहे. नाही, मी तुला जेलमध्ये जाऊच देणार नाही. गौरव, ताई तू शांत हो, तू पॅनिक नको, शांत हो. आपण दुसरा मार्ग काढूया. अरे कसा मार्ग काढणार आहोत आपण गौरव? तन्वी, ही एकच आशा होती, ती संपली. नाही, मी ना एकदा तिला समजावून बघते. हा, ती ऐकेल. मी समजावून बघते तिला. गौरव, एकदा. ती म्हणाली आपल्याला ती मदत नाही करणार आहे. मग आता काय करणार आहोत आपण गौरव? मला असं वाटतं की आता आपण इथून निघूयात. आपण दुसरा मार्ग शोधून काढू. गौरव, अरे पण मी एकदा बोलते तिच्याशी. ताई, ती आपल्याला मदत नाही करणार आहे. तू चल. राजा, काय झालं? अरे त्या मुलीचं लोकेशन मिळालंय. काय सांगतोस? अरे खूप भारी काम केलंस तू. थँक्यू. पण आता माझं कौतुक करण्यात टाइम वेस्ट नको घालू. तर मी पण शोधलं असतं. जा, नाही सांगत. नाही, अरे तिला शोधणं खूप गरजेचं आहे. चल, मिळालंय लोकेशन. चल. भोसले, अरे बाबा मेसेज तर कर. या गिरिजा मयेकरच्या बहिणीला अटक झाली की नाही? कमी हवेतच पूल बांधतोय काय डॉक्टर जयंत? गडबड होईल सगळी. करू का फोन? हा, करतो. काय होणार आहे? हा. हॅलो मित्रा. अरे हा काय तू मला काही कळवलं नाहीस. कशाबद्दल? कशाबद्दल काय विचारतोय? अरे मी तुला टिप
मी तुला सांगितलं नव्हतं का मिस गिरिजा मयेकर कुठे राहतात, घरचा पत्ता दिलेला, ते ब्रेसलेट कुणाचं आहे सांगितलं? सुचित्राचंच आहे ना ते ब्रेसलेट? नाही, नाही, कसं शक्य आहे? कारण आम्ही घरी गेलो तेव्हा त्या तिघींच्याही हातात ब्रेसलेट होतं. हा, अच्छा, चल चल, ठेवतो. हा जयंता, हा, तरी थँक्स. थँक्स कशाबद्दल? कारण तुझ्यामुळे आम्हाला हे कळलं की सुचित्रा तिथे गेली होती. अरे ते ब्रेसलेट तिचं नाहीये म्हणालास ना? नाही, मला इंटरेस्ट वाटतं म्हणून विचारतोय. मग ती तिथे कशी काय गेली होती? कारण आमच्या हाती एक वेगळाच पुरावा लागलाय. पुरावा? हो, सुचित्राचा एक केस आम्ही DNA सॅम्पल म्हणून घेतला होता आणि ओजसच्या शेवटर सापडलेल्या केसाशी तो DNA मॅच होतोय. काय सांगतोस काय? अरे भोळी दिसणारी मुलगी म्हणजे भेटायला गेली होती ना त्या पोराला? हो, तिला अटक करण्यासाठी एवढा पुरावा पुरेसा आहे. अरे भोसले, वाट कसली बघतो, लगेच अटक कर. जयंता, पण तू या केसमध्ये एवढा इंटरेस्ट का घेतोयस? अरे सांगीन तुला, फुरसत मध्ये भेटलो ना की सगळी कारणं सांगेन. एक लक्षात ठेव भोसले, ती मिस गिरिजा मयेकर आणि तिची बहीण या केस मधनं सुटता कामा नये. हे बघ जयंता, आपण मित्र आहोत म्हणून मी तुझ्या पर्सनल गोष्टींसाठी काही एक करणार नाही. वाव भोसले, तुझं हे काय म्हणतात डेडिकेशन टुवर्ड्स युअर ड्युटी मला खूप आवडतं. पण मला मित्र म्हणून तरी कळवत राहशील की नाही? काय आहे, ती एम्प्लॉई आहे ना आमच्या हॉस्पिटलची, म्हणून म्हटलं. एवढं मी नक्कीच करेन. हा, थँक्यू व्हेरी मच. काय? अरे पेशंट आलाय, मला बोलवत आहेत. हा, मी नंतर करतो तुला कॉल, आरामात. ठीक आहे. नाही रे, वाह भोसले, क्या बात. मिस गिरिजा मयेकर, माझ्यापासून किती लांब पळशील ग? मी पण बघतो ना. नाही तुला माझ्या समोर भीक मागायला लावली तर डॉक्टर जयंत प्रधान नाव लावणार नाही. हे एवढं सगळं घडून गेलं तरी तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलं सगळं. असं करताना काहीच वाटलं नाही तुम्हाला? आता एवढ्या मोठ्या झालात तुम्ही की आईपासून गोष्टी लपवायला लागलात. आज पोलीस घरापर्यंत येऊन गेले. अगो नेलं असतं तुला अटक करून तर काय केलं असतं मी? आई, अगं तू शांत हो ना, नको स्वतःला त्रास करून घेऊन. अगो पण या दोघी मला त्रास देत आहेत, त्याचं काय? ते काय नाही, जे काय झालं ते मला कळायलाच पाहिजे आत्ताच्या आत्ता. तिच्याकडे काय बघते तू? मी विचारते ना तुला. मी त्या दिवशी घराबाहेर पडले आणि काका थांबा थांबा थांबा. ओजस,
दे तन्वी, तू मोबाईल दे. नाही. मोबाईल दे. तन्वी, तू व्हिडिओ स्टार्ट कर. हा साधा वाटणारा चेहरा अतिशय नालायक आहे. हा मुलींना फसवतो. त्यांनी माझ्यासोबत आणि माझ्या मैत्रिणीसोबत पण हेच केलंय. पूजा, पण आई, मी खरंच काहीच केलं नाही ग. तो स्वतःच पडला. मी शपथ काहीच केलं नाही. हा गोपाळ, पण सांगायचं ना आम्हाला. एवढं सगळं एकटीने सहन करत बसली तू. का केलं तुम्ही दोघींनी असं? आई अगं त्यांना तुमची काळजी वाटत होती म्हणून त्यांनी लपवलं तुमच्यापासून. म्हणजे तुला पण माहित होतं सगळं? नाही म्हणजे हो नाही. हिनेच तुला सांगितलं असेल ना कुणाला सांगू नको म्हणून. कोण समजतेस कोण गो तू स्वतःला? कोणी सांगितलं होतं तुला हा शहाणपणा करायला? आई प्लीज तू माझं ऐकून घे. तू माझं ऐकून घे. काही झालं ना तरी आपलं एक कुटुंब आहे आणि हे असं करून तू आम्हाला सगळ्यांना फरक करून टाकलं. का आपलं कुटुंब तोडायला बघते तू? आई अगं असं माझ्या मनातही नव्हतं ग. मग का वागलीस असं? अगं माझ्या पोटचा गोळा आहे तो. त्याच्या बाबतीतली सगळी गोष्ट मला कळायलाच पाहिजे. समजलीस ना? आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय. प्लीज माझं एकदा ऐकून घे. आई, ताई तर प्लीज एकदा ऐकून तरी घे. आई आई मला तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं ग. आई तुम्हाला टेन्शन मध्ये बघून सुचित्रा आणखीन बिथरली असती आणि मग पोलिसांसमोर काहीतरी चुकीचं बोलून बसली असती. मग आपल्याच अडचणी वाढल्या असत्या ना. म्हणून आई ताई बरोबर बोलतीये. तू मला जर सांगितलं असतं तर खूप टेन्शन वाढलं असतं. काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट झाला असता म्हणून त्यांनी सांगितलं नाही. पण मग तुला कसं कळलं? ऍक्च्युली त्या दोघी याबद्दल बोलत असताना मी ऐकलं. नाहीतर मला पण नसतं कळलं. आई मला फक्त एवढंच वाटत होतं की पुरावे मिळेपर्यंत घरातलं वातावरण बिघडू नये बस. बाय पण आई प्लीज ना ग. तू गैरसमज करून घेऊ नकोस. जे काही केलं ते सुचित्राच्या भल्यासाठीच केलं. आई प्लीज विश्वास ठेव ग माझ्यावर. मला तुला दुखवायचं नव्हतं. आई अगं तू नको ना रडूस. हर्षू बरोबर बोलते. आणि तसंही जे घडायचं होतं ते घडून गेलंय ना आता. हो, आणि आता चिटल्या आहे ना आपल्या सोबत. बघ झालं तर. हा गो बाय. मला माहित आहे गो. आपल्या घराच्या भल्यासाठीच सगळं करते. पण हे असं एकट्याने सहन करत जाऊ नकोस गो. आपलं कुटुंब ही आपली ताकद आहे. असं का केलं तुम्ही? सॉरी, माझं चुकलं. पण तू परत असं होणार नाही. आणि तू गो, तुझी छोट्यातली छोटी गोष्ट पण मला कळायलाच पाहिजे. हा
काही झालं ना सगळ्यांना सांगायचं लगेच. आई हे खरंच माझंही चुकलं. आय एम सॉरी. आई नको काळजी कर. बर मी पण काय बोलत बसले. मी आवरून घेते. तुझं सुद्धा माझ्यावर हो माझंही तुझ्यावर प्रेम आहे. विक्रांत आय एम सॉरी. माझ्या मनात जे काही आहे ते तुझ्याविषयीचं प्रेमच आहे. हे मला कळायला उशीर झाला. खूप वाट बघायला लावली ना मी तुला. पण आज मी तुला माझ्या प्रेमाची कबुली देते. माझं तुझ्यावर प्रेम आहे. कसली भारी न्यूज दिलीस तू. मी तर कधीपासून या दिवसाची वाट बघत होते. जीजू ताई मला हा हँडसम जीजू चालेल. हा भावा शेवटी मैदान मारलंस. जे बात. काय मग विक्रांत आता फिक्स ना? हा फिक्स. काय ग ताई किती वाट बघायला लावलीस तू विक्रांतला. त्यासाठी सॉरी. ए सॉरी वगैरे काही नाही. आता पार्टी झाली पाहिजे. पार्टी काय 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 चाललंय? काय एवढा एवढा जल्लोष कसला चाललाय? अहो काका इतके दिवस जे घडत नव्हतं ते आज घडलंय. अहो गिरिजाने तिचं प्रेम कबूल केलंय. अरे काय सांगतोस काय? विक्रांत 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 आय एम हॅपी फॉर यू. आय एम हॅपी फॉर यू. हे बघ आता अजिबात वेळ घालू नकोस. तुम्ही लवकर लग्न करून मोकळे व्हा. हा काय करशील ना माझ्याशी लग्न? मला हे लग्न मान्य नाही. ती काही म्हणू देत, मी हे लग्न होऊ देणार नाही. काय गये
आणि तुला वाटलंच का सगळं मी हे असं काही होऊ देईन म्हणून? आई अगं तू गप्पच बस. तुला काय वाटलं मला हे काही माहित नाही? ही तुझ्याशी लग्न करायला उतावीळ होतीच, म्हणून तर हिनं तुझं लग्न मोडलं. पण एक लक्षात ठेव गिरिजा, मी असेपर्यंत हे लग्न होणार नाही. विक्रांत, तर तू कशाला आईच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटून घेतोय? हो बाबा, पण आई हे बघ, तू तिच्या बोलण्याचा अजिबात विचार करू नकोस. मी आहे ना, तुम्ही दोघं लवकरात लवकर लग्न करून मोकळे व्हा. अरे आईची काळजी करू नकोस, तिला मी नंतर समजावे. आता तुम्हा दोघांचं लग्न होणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे, कळतंय? एक मिनिट, मी हे लग्न नाही करू शकत. पण का गिरिजा? गिरिजा, तुझं आता विक्रांतवर प्रेम आहे आणि तू कबूल सुद्धा केलंयस. ताई, दॅट्स नॉट फेअर. तू अजून विक्रांतला वाट बघायला नाही लावू शकत ग. गिरिजा प्लीज आपण लग्न करूया ना. नाही विक्रांत, अजून माझ्यावरच्या जबाबदाऱ्या तशाच आहेत रे. सुचित्रा गौरवचं शिक्षण व्हायचंय, हर्षदाचा संसार मार्गी लागायचा आहे, आईची जबाबदारी आहे. अगं आपण सगळं करू ना ते. आई विक्रांत, हे सगळं पूर्ण झाल्याशिवाय मी ते घर नाही सोडू शकत. अहो हा काय प्रश्न आहे का? नाही हो वहिनी, पण नवऱ्याचं कर्तव्य म्हणून विचारतो. नाहीतर म्हणाल की हर्षूच्या नवऱ्याला काही पडलंच नाहीये. काय तरीच. अगं हे आले ब. बाय. काय झालंय? अरे गौरव, काय झालंय काय? अरे अगो चिटल्या, काय झालंय तू तरी सांग ना. थांब एक मिनिट. ताईनी सगळ्यांसमोर विक्रांतवरच्या प्रेमाची कबुली दिलीये. काय? आपल्या मनासारखं झालं फायनली. मी तर कधीपासून या क्षणाची वाट बघत होते. रवळलातच पावला बाय. अरे एवढी आनंदाची बातमी आहे आणि तुम्ही दोघे तोंड पाडून का बसलाय? हा ना. हा, थांब, मी देवापुढे साखर ठेवून आले. आई एक मिनिट, पण एक गडबड झालीये गो. काय गडबड झाली? ताईनी प्रेमाची कबुली तर दिली, पण लग्नाला नकार दिलाय. काय? असं का केलं तिने? आपल्यामुळे. आपल्यामुळे म्हणजे? आपल्या जबाबदाऱ्या झटकून तिला हे घर सोडून जायचं नाहीये, म्हणून तिने लग्नाला नकार दिलाय.
काय झालं असतं? अरे तू बहिणीसारखी आहेस मला. तुला मदत नाही करणार तर कुणाला करणार? खूप वाट बघायला लावली ना मी तुला, पण आज मी तुला माझ्या प्रेमाची कबुली देते. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला हे लग्न मान्य नाही. ही तुझ्याशी लग्न करायला उतावीळ होतीच, म्हणून तर हिनं तुझं लग्न मोडलं. पण एक लक्षात ठेव गिरीजा, मी असेपर्यंत हे लग्न होणार नाही. आता तुम्हा दोघांचं लग्न होणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे, कळतंय? मी हे लग्न नाही करू शकत. तुला वाटत असेल तर तू तुझा निर्णय घे आणि मूव्ह ऑन हो. खरं तर माझ्यासाठी नाही थांबलास तरच बरं होईल. पण माझं सगळं सुख तुझ्यात आहे गिरीजा, हे का कळत नाहीये तुला? काय झालंय? काय नाही, मी ठीक आहे. तुझे शब्द काहीतरी वेगळंच सांगताय आणि तुझे डोळे काहीतरी वेगळंच. काही असं काही नाहीये, काही झालं नाहीये. आई आहे मी तुझी, आईपासून काही लपत नसतं. बाय, तू विक्रांतवर प्रेम करते मला खूप आधीपासूनच माहित होतं, पण तू मान्य करायलाच तयार नव्हतीस. खरं तर ही जाणीव माझी मलाच व्हायला उशीर झाला, पण आता झाली आहे ना, ते महत्वाचं गो. पण आता तरी तू त्याच्याशी लग्न करायला नकार दिला का? आई, म्हणजे तुला सगळं चिटल्या बोलली मला, आणि मला तुझा हा निर्णय अजिबात पटलेला नाही. बाय गो, आमच्यासाठी स्वतःचं आयुष्य का उद्ध्वस्त करायला बघतेस? आता एक पाऊल पुढे टाकलंयस ना तू, मग दुसरं पाऊल टाकायला का घाबरते? काय आयुष्यात जोडीदार लागतो गो. किती काही झालं तरी आपली साथ सोडणार नाही असा एक माणूस लागतो. असा माणूस नशिबानेच भेटतो गो, जो आपल्यावर जीवापाड प्रेम करतो, जो एवढी वर्ष आपली वाट बघतो. आणि तुमचं काय? मुलीचं लग्न झालं म्हणजे ती परकी झाली असं असतं काय? तुझी कर्तव्य तू गरजेपेक्षा जास्त पार पाडलीस. आता या घरातल्या प्रत्येकाने स्वतंत्र व्हायची वेळ आलीये. आयुष्यभर तूच सगळ्यांचं सगळं करत राहिलीस तर ते स्वतःच्या पायावर कधी उभे राहणार? आणि तू, माझं काय बाय, ही तुम्हा मुलांकडे बघत सुखाने जगेल. मला दुसरं काय पाहिजे? बाय, हीच वेळ आहे. आता तरी स्वतःचा विचार कर. विक्रांतला लग्नासाठी होकार दे बाय. तो खरंच खूप चांगला पोरगा आहे. आलो तो
महेशराव, हा मीनाताई तिची चिंता तुम्ही अजिबात करू नका. अहो, एवढ्या वर्षांनी गिरिजाने होकार दिलाय, हेच खूप आहे आमच्यासाठी. अहो पण मग लग्नाची तारीख? लग्नाची तारीख? अरे आता आपल्याला काय रजिस्टरच लग्न करायचं ना, त्याविषयी आपण आधी या दोघांचा साखरपुडा करून घेऊया आणि मग देऊ बार उडून. काय विक्रांत? जसं गिरिजा म्हणेल तसं. मला फक्त गिरिजाशी लग्न करायचंय. अगो बाई, साखरपुड्याची तयारी करायची सगळी. हो हो, आम्हाला सुद्धा तयारी करायला हवी. विक्रांत, काय लक्ष कुठे आहे? चला निघूया. अरे आपल्यालाही साखरपुड्याची तयारी करायची आहे. हो बाबा, चला. येतो. चला. गॉड ब्लेस यू. काय ग ताई, जिजूंना बाय करायचंय का? अक्षिता, तू तर काय गोंधळ घालतेस हा? साखरपुडा उद्यावर आला. अगो मला तर काय करू काय नको काय सुचतच नाही. आई, सगळं होईल, तुम्ही नका काळजी करू. आम्ही आहोत ना, आम्ही सगळे हँडल करू. काय ताई? काय ताई बावळ, तिचा साखरपुडा आहे आणि तीच तयारी करणार आहे का? अगो रडतेस काय अशी? आई, नको गो. मला पण घ्या ना तुमच्यात. ये. विक्रांत, विक्रांत, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. तू मला आज अडवू नको, मी आज जाम खुश आहे. खरं सांगू, मी पण खुश आहे. असायलाच पाहिजे. ते म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है. अरे या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो मी. म्हणून माणसाने आशा सोडायची नसते. बरं चल चल, तयारी लाग. कसली तयारी? अरे तयारी कसली? तुझ्या लग्नाला शेरवानी माझ्याकडून. अरे बापरे, का? अरे तुझ्या लग्नाची वाट तुझ्यापेक्षा जास्त मी बघितलीये. माझ्या मित्राचं लग्न आहे. बाबा विक्रांत, एक नंबर. बरं चल चल, आता तयारी लागायला हवं. का? हे तुझं लग्न आहे, पण कामं मला जास्त करायची आहेत. ठीक आहे, मी निघतो आता. हा राजा पण ना. खरं आहे गिरीजा, या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो मी. आपण रजिस्टर्ड मॅरेज करायचं. मीना, बघ, पुन्हा एकदा विचार कर. काही गरज नाही. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं गिरिजा माझीच सून होईल. मग जरा चांगली स्वप्न बघायची ना. गिरिजा आली असती तुझ्या स्वप्नात.
तिची लायकी तरी आहे का माझ्या स्वप्नात यायची? सून व्हायला निघाली. एक मिनिट मीना, गिरिजाबद्दल एकही अपशब्द मी ऐकून घेणार नाही. हं? हे बघ, गिरिजा ही या घरची होणारी सून आहे, लक्षात ठेवायचं. हा, मी नाही मानत तिला सून. आणि काय हो, माझ्या परवानगीशिवाय तुम्ही विक्रांतचं लग्न लावूच कसं शकता? कारण विक्रांतचं सुख कशात आहे हे मला जास्त चांगलं कळतं. आणि मी विक्रांतच्या सुखाच्या आड आता कोणालाही येऊ देणार नाही, अगदी तुला सुद्धा नाही मीना. बास, पुरे झालं. तुम्ही असं बोलताय जणू काही मीच चुकीची आहे. येस ऑफकोर्स. अगं हे वेगळं सांगण्याची गरजच नाहीये. हे बघ मीना, तू सोडून बाकी सगळे खुश आहेत. आता तू ठरव, हे सगळे चुकीचे आहेत की तू एकटी? हं? हे बघ मीना, तुला असं वाटत असेल की मी तुला आग्रह करीन या साखरपुड्याला चल, या साखरपुड्याला चल, या साखरपुड्याला चल, पण तसं काहीही होणार नाही. मला तुमच्या आग्रहाची गरजही नाही. अरे वा, आग्रहाशिवाय जर का तू साखरपुड्याला येणार असशील तर लवकर चल. अगं साखरपुडा खोळंबलाय तिथे. तुम्ही असं बोलताय जणू काही मी जर का आलेच नाही साखरपुड्याला तर तो होणारच नाही. मीना, आता यावर मी काय बोलू? हे बघ, तू आलीस साखरपुड्याला तर तुझ्या साक्षीने साखरपुडा होईल, आणि तू नाही आलीस तर मीना तू ठरव आता काय करायचं ते. ताई, खूप सुंदर दिसतेस. बाय, छान दिसतेस गो. बाय. की तुझ्यासारखी बाई या जगात शोधून सापडणार नाही. पण आता मला खरंच कळतंय, खरं तर तुझ्यासारखी आई या जगात शोधून सापडणार नाही. I'm proud of you, मीना. Proud of you. So, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. काका, ही अंगठी आणि हे दोघं एकमेकांमध्ये हरवण्याच्या आत उरकून घेऊया का? विक्रांत. हा बाबा. द्या ना. दर. तू चक्क लाजतेस गिरिजा.
विक्रांत, तू इथे? का नाही येऊ शकत मी? नाही, तसं नाही. यावेळी मी माझ्या बायकोच्या खोलीत आलोय. माझ्या आठवणीनेच एवढी लाजतेस तू गिरिजा. आता तर फक्त साखरपुडा झालाय. लग्न झाल्यानंतर मी रोज तुझ्या समोर असेन, तेव्हा काय होईल तुझं? गुड मॉर्निंग. वाई मस्त झालाय चहा. या घराला कौतुक ऐकायची सवय नाहीये. असा म्हणजे आतापर्यंत आम्ही तुमचं कधी कौतुक केलंच नाही काय? मी असं म्हणाले का? कसं म्हटलंस तू? अरे तुम्ही शांत राहा रे. तू माझ्या आई बाबांमध्ये भांडण नको लावून देऊ. तुम्ही इथे भांडत बसा, बाकी दुनिया जाऊ द्या कुठल्या कुठे. काय झाला? गिरिजाचा साखरपुडा झालाय. काय? गिरिजाचा साखरपुडा झाला आणि त्या लोकांनी आपल्याला कळवलं पण नाही का? तुका जाऊचा लाडू आणि पेढे खाव.